कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती। शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने निघून हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती। आज त्यांच्या निधनानंतर 13व्या दिवशी रहाटवडे साईबाबा नगर येथील त्यांच्या राहत्या घरी मंगेश काळोखे यांचे दिवस कार्य पार पडले। या निमित्ताने आयोजित विशेष प्रवचन कार्यक्रमात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। या दुःखद प्रसंगी काळोखे कुटुंब शोकसागरात बुडाले असून खोपोलीतील नागरिकही मोठी हळहळ व्यक्त करत आहेत। या श्रद्धांजली सभेला शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते, नातेवाईक आणि हितचिंतक उपस्थित होते। आमदार थोरवे यांनी आपल्या कट्टर समर्थकाच्या आठवणींना भावुक होत उजाळा दिला। मंगेश काळोखे यांच्या अकाली जाण्याने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। पोलीस या प्रकरणाचा सध्या पुढील तपास करत आहेत। त्यांची काही चुकी झालेली का मला सोडवणार? वाद नाही काही, ते भॅड होते म्हणून त्यांनी लपून मारला ना। त्यामुळे त्यांनी सांगून मारायचं होतं ना, समोर सांगून मारायचं। हा बघू आपण, मी करते खाली काही सांगितलं मी आहे बरोबर, काय काळजी करू नका, आपण न्याय घेऊ।